नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलवर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अंबरीश खरे यांना. नमस्कार. नमस्कार. आपण याआधी त्यांना भेटलेलो आहोत आणि आपल्या लक्षातच आलेलं असेल की किती बहुश्रुत आणि बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. संस्कृतमधलं जे असं खूप आपण अभ्यासपूर्ण किंवा असे अनेक विषय आहेत की जे आपल्याला समजून घेण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, अशा विषयांवरती तर यांची कमांड आहेच हे आपल्याला आधीच लक्षात आलेलंच असेल. पण त्याचबरोबर लहान मुलं आणि त्यांचा विकास हा पण त्यांच्या खूप आवडीचा विषय आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. कशावरलं तर आपण नेहमी म्हणतो की बालसाहित्य फार काही आपल्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा लहान मुलांना सांगण्यासाठी काही फारसं नसतं किंवा मोठ्या माणसांच्या गोष्टीच आपण लहान मुलांना सांगतो असं आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे. तर पूर्वीच्या काळात काय होतं, लगेच कुठल्याही माणसाला आठवतं पंचतंत्र आहे ना, हितोपदेश आहे ना. हो आहे, त्यातला तो खरंच एक खूप छान आणि वेगळा विषय आहे. पण या विषयाचा यांनी जो अभ्यास केलेला आहे किंवा त्या सगळ्या विषय पंचतंत्राची, हितोपदेशाची जी पूर्वपीठिका आहे त्याच्याबद्दल जो सखोल अभ्यास आहे तो मात्र आपला नसतो. आपल्याला हे माहिती असतं की गोष्टीत प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सगळे एकमेकांशी माणसाप्रमाणे बोलतात, त्यांना व्यवहारज्ञान खूप चांगलं आहे आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत. पण या व्यतिरिक्त जाऊन पंचतंत्र आणि हितोपदेशाचा अनेक अंगाने खूप मोठा व्यापक असा त्याचा परिघ आहे आणि आपण हा परिघ आज आपण यांच्याकडनं समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आपल्याला त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देते. संस्कृत, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, भाषाशास्त्र, संगीत या सर्व विषयांवरती यांची उत्तम पकड आहे आणि त्याचं उत्तम शिक्षण झालेलं आहे. अगदी PhD डॉक्टरेटपर्यंत यांचं शिक्षण या सगळ्या विषयांमध्ये झालेलं आहे. आयुर्वेदाचार्य आहेत, संस्कृत पारंगत तर आहेत, विद्यावाचस्पती आहेत आणि टिमवीच्या संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक म्हणून 2012पासून ते कार्यरत आहेत. 10 पुस्तके, 45 शोधनिबंध आणि 60हून अधिक वैचारिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या प्रसार मासिकामध्ये पण यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग असतो. सहभाग म्हणजे त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन असतं. संपादक म्हणून त्यांनी खूप आपल्या काही अंकाचं काम त्यांनी बघितलेलं आहे आणि फार त्यांची खूप चांगली साथ आपल्याला मिळते. व्याख्यानं, अभ्यास दौरे किंवा शोधनिबंध सादरीकरण याच्यासाठी जपान, रोमानिया, श्रीलंका, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, कॅनडा, क्रोएशिया, फ्रान्स इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आकाशवाणी आणि पॉडकास्ट यासारख्या प्रसारमाध्यमांमधून संस्कृत प्रसार आणि प्राचीन भारतीय साहित्य आणि संस्कृत साहित्यामधील ज्ञानाचा सागर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते फार उत्सुक असतात. आजही ते आपल्याबरोबर यासाठी आलेले आहेत. तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. पंचतंत्र खूप पूर्वी संस्कृतमध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. ते का लिहिलं गेलं त्याची पण एक खूप छान कथा आहे, ते आपल्याला तर सांगतीलच. पण इतक्या जुन्या काळात जरी असलं तरी कसं आहे की मला नेहमी असं वाटतं की कॅडबरी आतली कॅडबरी तशीच असते, पण तिचं रॅपर मात्र दरवेळेला बदलत जातं. पण म्हणून मूळ कॅडबरी ती का बदललेली नाही किंवा ती बदलणार नाही. आपल्याला ती आवडते. पंचतंत्र मला असंच वाटतं की मूळ पंचतंत्रातल्या गोष्टी, त्यातनं जे काय सांगण्याचा प्रयत्न आहे त्या सगळ्या गोष्टी इतक्या कालातीत आहेत की खरं म्हणजे पंचतंत्राला आपण कालातीत असंच म्हटलं पाहिजे. तर या कालातीत पंचतंत्राची पार्श्वभूमी तरी काय आहे? चांगला प्रश्न आहे. आणि ही पार्श्वभूमी तुम्ही म्हणताय तशी कालातीत असल्याचं कारणच हे की अगदी प्राचीन काळापासून मुळामध्ये मौखिक परंपरेतून कथा या स्वरूपाचं जे साहित्य आहे ते आपल्याकडे चालत आलेलं आहे. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग, आणि तुम्ही म्हटलात तसं विशेषतः लहान मुलांसाठी जो उपयुक्त ठरतो, त्यांना नीतिशिक्षण शिकवण्यासाठी, त्यांना चातुर्याचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरणारं संस्कृत साहित्यातलं एक दालन म्हणजे हे पंचतंत्रातल्या कथा हे आहे. हे कथांचं सगळं जे दालन आहे हे विश्व
उभं कसं राहिलं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, किंवा एकंदरीतच कथा साहित्याचा इतिहास काय आहे, असं जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की संस्कृतमध्ये साधारणपणे कथा आणि आख्यायिका असे 2 प्रकारचे शब्द हे बऱ्याचदा वापरलेले दिसतात. बरोबर. त्यातली आख्यायिका जी आहे ती आख्यान करणं म्हणजे वारंवार सांगणं हे परंपरेने चालत आलेलं असतं. आणि त्याच्यामुळे असं मानलं जातं की जी पूर्वी घडून गेलेली एखादी घटना आहे, म्हणजे जी प्रत्यक्ष घडली आहे, त्याला काहीतरी ऐतिहासिक आधार आहे, त्या घटना ज्या वेळेला काळात पुन्हा 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 सांगितल्या जातात त्यावेळेला त्यांना आख्यायिकांचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे आख्यायिकेमध्ये ऐतिहासिक तथ्य असतं. कदाचित ती सांगितली वेगळ्या घटनेनी बाजानी जाईल, तिचा ढंग बदलेल, तिचं स्वरूप बदलेल, पण काहीतरी तथ्यांश हा त्या मूळ कथनामध्ये असतो. आणि त्या उलट बऱ्याचदा कवी त्याच्या स्वतंत्र बुद्धीने ज्या वेळेला एखादी नवीन कथा रचतो त्यावेळेला त्याला आख्यायिका नाही म्हणत, तर तेव्हा त्याला कथा हा शब्द वापरतात. असा एक प्रकारचा आपल्याकडे त्याची व्याख्या म्हणूया कथा आणि आख्यायिका या साहित्य प्रकारांची, ही पण आपल्याला संस्कृतमध्ये दिसते. आणि अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत ज्या काल्पनिक स्वरूपात कवींनी आपल्या आपल्या बुद्धीने रचल्या आहेत, त्या सुद्धा एकदा एका कवीने रचल्यानंतर त्या परंपरेने पुढे अशाच चालत आलेल्या दिसतात. त्यातला एक भाग मोठा ज्याच्यावर खरं तर स्वतंत्र बोलण्यासारखा आहे तो म्हणजे अद्भुत कथा, की ज्याच्यामध्ये काहीतरी अद्भुताचा एक बाज असतो, अद्भुताचा काहीतरी भाग असतो आणि मग बाकीची कथा ही त्याच्याभोवती फिरत असते. पण आपला आजचा जो अर्थातच मुख्य केंद्रबिंदू आहे तो त्यातल्या कथा साहित्यातल्या प्राणीकथांच्या सहाय्याने ज्या वेळेला उपदेश दिला जातो, याला इंग्रजीमध्ये डायडॅक्टिक लिटरेचर असा एक शब्द वापरतात, म्हणजे ज्याच्यातून उपदेश केला जातो. अशा प्रकारच्या कथा आहेत. म्हणजे त्यात मनोरंजन तर होतच, पण त्याच्याच बरोबर काहीतरी उपदेश, कारण त्या कथांना शेवटी तात्पर्य असतं आणि ते तात्पर्य महत्वाचं आहे. म्हणजे तो सिंह काय म्हणाला किंवा सिंहाचं नाव काय होतं ह्याच्यापेक्षा सुद्धा ते कथा घडली कशी, त्यातली घटना काय आहे आणि त्यातून आपण काय शिकलं पाहिजे, हा भाग त्याच्यातला महत्वाचा असतो. त्या दृष्टीने पंचतंत्राची महती ही अधिक आहे आणि म्हणून ते कालातीत आहे. कारण ते जे ज्ञान मानवाला त्या काळी समाजाचं मिळत होतं, कसं वागावं, काय करावं, हे जे कळत होतं या कथांमधून, ते आजही तितकंच उपयुक्त आहे. त्याच्या साहाय्याने आधुनिक समाजात सुद्धा माणसाच्या मूलभूत वृत्ती आहेत त्या तशाच्या तशाच आहे. त्याच्यामुळे यातनं त्यांनी जे व्यवहार ज्ञान दिलेलं आहे ते आज तसंच्या तसं आहे. खरं. बरोबर. पण मी ही कथा ज्या पार्श्वभूमीवरती हे पंचतंत्र रचलं गेलं त्याच्याशी काही कथा आहे का? हो. आता पंचतंत्राच्या विषयी सांगायचं झालं तर ह्या कथेची थोडीशी आपण पार्श्वभूमी आधी बघूया. त्याची वेगवेगळी संस्करणं आपल्याला पूर्वी उपलब्ध होती असं दिसतं. तर ह्या संस्करणांपैकी एक महत्त्वाचं जे संस्करण आहे ते काश्मीरमध्ये प्रचलित होतं असं म्हणतात. त्याची काही जुनी हस्तलिखितं शारदा नावाची जी तिथे प्रचलित असलेली लिपी होती त्या लिपीमध्ये सापडलेली आहेत. त्याला तंत्राख्यायिका असं नाव आहे. म्हणजे त्याच्यात तंत्र हा शब्द दिसतो आणि विशिष्ट तंत्रांमध्ये ह्या विभागलेल्या आख्यायिका आहेत आणि पुन्हा त्या आख्यायिका म्हणजे त्या पूर्वीच्याच परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत. तो एक मोठा परंपरेचा भाग या पंचतंत्रात आहे. त्याचबरोबर एक गमतीशीर गोष्ट विशेष सांगण्यासारखी आहे ती म्हणजे पंचतंत्राचं पहलवी म्हणजे पर्शियन भाषांतर झालेलं आहे. आणि हे पर्शियन भाषांतर इसवी सनाच्या 6व्या शतकात झालेलं आहे. म्हणजे आजपासून जवळपास 1400 ते 1500 वर्षापूर्वी हे भाषांतर केलेलं होतं आणि त्या काळात हा ग्रंथ अर्थातच पर्शियामध्ये पोचला होता असं याच्यावरून आपल्याला दिसतं. ह्याविषयी आणखीन एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की आपल्याला वराह मिहिर नावाचे आचार्य ऐकून माहिती असतात प्रसिद्ध. ते विशेषतः भारतीय गणित आणि त्यातही ग्रहगणित किंवा ज्योतिष ह्या विषयावरचे प्रख्यात पंडित त्यावेळेचे होते. त्याच्यामध्ये सिद्धांत स्वरूपाचे काही म्हणजे सूर्य सिद्धांत सारखे ग्रंथ आहेत, बृहत जातकासारखे ज्योतिषावरचे ग्रंथ आहेत आणि ग्रहगणित वगैरे स्पष्ट करणारे बृहत संहितेसारखे ग्रंथ आहेत. असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. तर असं मानलं जातं की ही जी भाषांतराची गोष्ट आहे पंचतंत्राची ही त्यांच्यामुळे शक्य झाली आणि हे पहलवी भाषांतर वराह मिहिराने केलेलं आहे अशा प्रकारचा एक प्रवाद आहे. आता प्रवाद असं म्हणण्याचं कारण असं की त्याचा अगदी ठाम पुरावा आपल्याकडे नाही, परंतु त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की वराह मिहिराचा काळ हा सुद्धा इसवी सनाचं 6वं शतकच आहे की ज्या वेळेचं हे भाषांतर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही भारत आणि पर्शिया या 2 देशांमध्ये किंवा या 2 संस्कृतींमध्ये प्राचीन काळी संबंध होते त्यामुळे तिथली लोक इथे येणं किंवा इथली तिथे जाणं हे अगदी अशक्यप्राय नाहीये.
आणि तिथला जो कोणी माणूस असेल त्याच्याशी संबंध वराहमिहिराचा असू शकेल का, तर ही शंका घ्यायला सुद्धा काय कारण आहे मी सांगतो. की त्यांचं स्वतःचं जे नाव आहे वराहमिहिर, तर त्यातला मिहिर हा जो शब्द आहे हा पर्शियन सूर्यदेवाचं नाव आहे. आणि आपल्याकडे मित्र असा शब्द वापरला जातो, तसाच प्राचीन म्हणजे ओल्ड पर्शियनमध्ये मित्र असा शब्द होता, त्याच्यावरून मिहिर हा शब्द त्यांच्याकडे आलेला आहे. आता तो आपल्याकडे अगदी रुळलेला आहे, माहितीच आहे, आपल्याला संस्कृतच वाटतं. पण मुळात ते पर्शियन सूर्यदेवाचं नाव आहे, जे या वराहमिहिर या आचार्यांच्या नावातही दिसतं. आणि त्याच्यामुळे कदाचित ते असे पर्शियाहून इथे स्थलांतरित झालेल्या कुटुंबामधले असतील, तर त्यांना उत्तम पहलवी येत असेल आणि त्यामुळे तिथल्या शासकासाठी त्यांनी हे भाषांतर केलं असं असण्याची खूपच दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळाच पंचतंत्राचा पैलू किंवा एक वेगळं संस्करण हे आपल्याला पर्शियामध्ये मिळतं. आता आपल्याचकडचं बघायचं झालं तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा ह्यातल्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्या दक्षिणातल्या कथा एका वेगळ्या नावाने ओळखल्या जातात आणि त्या म्हणजे हितोपदेश. आता हितोपदेश हा सुद्धा पंचतंत्रासारखाच एक मुख्य ग्रंथ आहे. आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये प्राणी कथा सांगितल्यात. पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, पण तरी सुद्धा पंचतंत्रासारखंच एक संस्करण म्हणून त्या ग्रंथाकडे बघितलं जातं. त्याच पद्धतीने मागे आपण बृहत कथा ह्या एका गुणाढ्य विरचित प्राकृत भाषेतल्या कथा साहित्याची माहिती बघितली होती. त्या कथेमध्ये अनेक प्राणीकथा गोवलेल्या आहेत. आता मूळ बृहत कथा जरी आज उपलब्ध नसली तरी सुद्धा इसवी सनाच्या 10व्या-11व्या शतकामध्ये जे नंतरचे क्षेमेंद्रासारखे काही कवी होऊन गेले, त्यांनी ह्या मूळ बृहत कथेची संस्कृत रूपांतर केली. ते बृहत कथा श्लोकसंग्रह नावाचा आहे, बृहत कथा मंजरी म्हणून एक आहे आणि कथासरित सागर म्हणून एक आहे. ह्या कथा संग्रहामध्ये आपल्याला पंचतंत्र मिळतं आणि जे आपल्याला असं म्हणता येतं की मूळ बृहत कथेत होतं, जे आता नष्ट झालं, परंतु त्याचं संस्कृत व्हर्जन हे आपल्याला उपलब्ध आहे आणि तोच सेपरेट ग्रंथ काढून आणखीन सुबक करून तो पंचतंत्र या नावाने आपल्याला कदाचित स्वतंत्रपणे सांगितला गेला असेल. किंवा पंचतंत्र म्हणून जे चालत आलेलं होतं त्यातल्या अनेक कथा बृहत कथेत त्यांनी गोवून घेतल्या, कारण ती कथा त्याच्यामुळे आणखीन परिपूर्ण झाली, मोठी झाली, असाही भाग याच्यामागे असण्याची शक्यता. ज्या पद्धतीने हे भारतातलं मटेरियल आहे की जिथून आपण भारतातून पंचतंत्राचा कसा प्रसार होतो हे बघतो, त्याच पद्धतीने नेपाळमध्ये पण एक पंचतंत्र प्रसिद्ध आहे. आग्नेय आशियामध्ये गेलात तर जावामध्ये एक पंचतंत्र प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या पंचतंत्राची संस्करणं किंवा रिसेन्शन्स ज्याला म्हणतात, वेगवेगळ्या आवृत्ती ह्या तयार झाल्या होत्या आणि याच्यावरून ते किती लोकप्रिय त्या काळी होतं हे एक प्रकारे आपल्याला समजतं. बरोबर आहे. म्हणजे ज्या अर्थी याच्यावरती इतकं काम झालं त्या अर्थी ते लोकप्रिय असणार. त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, हे पण एक कारण. पण मग अशा या पंचतंत्राची निर्मिती कशी झाली? आता त्याच्यासाठी पंचतंत्राच्या सुरुवातीला त्याची एक पूर्वपीठिका म्हणता येईल अशी कथा सांगितलेली आहे की हे पंचतंत्र का सांगायची वेळ आली किंवा ते तयार कसं झालं. तर आपल्याला असं सांगितलेलं आहे की महिलारोप्य नावाची दक्षिण भारतामध्ये एक नगरी होती आणि अमरशक्ती नावाचा राजा तिथे राज्य करत होता. ह्या राजाला 3 राजपुत्र होते, पण ते मंदबुद्धीचे होते. त्यांना पटकन सांगून नेहमीच्या पद्धतीने जे व्यवहार चातुर्य आलं पाहिजे किंवा राजनीती ज्याला म्हणतात ती त्यांनी शिकली पाहिजे, त्या पद्धतीने त्यांची प्रगती होत नाहीये असं राजाच्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे राजा विचारमग्न झाला होता की काय केलं म्हणजे या राजपुत्रांना चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देता येईल, व्यवहार चतुर बनवता येईल. कारण पुढे जाऊन जर त्यांना राज्य सांभाळायचं असेल तर व्यवहार कळला पाहिजे. आणि त्या ठिकाणी शेकडो पंडित त्या राजाच्या दरबारामध्ये आहेत. तर त्या वेळेला तो विचारतो की तुमच्यापैकी कोण हे काम करेल आणि ही आता महत्त्वाची गरज उत्पन्न झालेली आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही सल्ला द्या. तर तेव्हा एक जण त्यांना असा सल्ला देतो की विष्णू शर्मा नावाचे एक वृद्ध ब्राह्मण आहेत, त्यांची तुम्ही नियुक्ती करा आणि ते योग्य पद्धतीने ह्या राजपुत्रांना घडवतील. आणि त्या पद्धतीने मग त्या विष्णू शर्मांना विचारलं जातं आणि तो विष्णू शर्मा सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण दिलंय ती पद्धत त्यांना लागू पडत नाहीये, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने जर त्यांना व्यवहार चातुर्य द्यायचा प्रयत्न केला तर ते नक्की हुशार होऊ शकतील. जरी ते आत्ता तुम्हाला मूर्ख वाटत असले, मंदबुद्धी वाटत असले, तरी त्यांना हुशार करणं अशक्य नाही. आणि तो 80 वर्षाचा म्हातारा स्वतःवरती जबाबदारी घेतो आणि ती यशस्वीरीतीने पार पाडतो. कशी? तर ती या पंचतंत्राच्या सहाय्याने. कारण ह्याच्यातला मुख्य विचार असा आहे की नुसता उपदेश करून सांगून शिकवून त्यांना समजत नाहीये, तर ते कथांच्या माध्यमातून जर त्यांना सांगितलं
तर ते त्यांच्या गळी उतरेल, त्यांना त्यातला जो मुख्य मी म्हटलं तसं तात्पर्याचा जो मुद्दा आहे तो त्यांना कळेल. आणि म्हणून माणसांमध्ये आपण समाजात वावरताना त्यांचे जे व्यवहार बघतो, त्यांच्या स्वभावाचा अनुभव घेतो, चांगलं वाईट कोण कसं वागतं हे बघतो, त्या पद्धतीने त्यांनी ते स्वभाव विशेष प्राण्यांवर आरोपित केले. की कोल्हा म्हटलं की तो लबाड असणार, हत्ती म्हटला म्हणजे तो शक्तिशाली असणार, किंवा सिंहाचा पराक्रम हा आपल्याला माहिती असतो, तो शूर असतो, किंवा अजून एखादा प्राणी कोणीतरी हुशार असतो. अशा प्रकारे त्या प्राण्याला एक प्रकारचा मानवी स्वभाव देऊन ते पात्र त्या गोष्टीत त्यांनी आणलं आणि त्याद्वारे ते जे ज्ञान द्यायचं होतं मानवी स्वभावांचं, व्यवहार चातुर्याचं, ते ह्या विष्णू शर्म्यांनी या 3 राजपुत्रांना दिलं. अशी खरं तर ह्या पंचतंत्राच्या निर्मितीमागची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात नव्या पद्धतीने त्यांनी या राजपुत्रांचं शिक्षण घडवलं. मला हे फार आवडलं, कारण हा विचार आजही आपल्याला आवश्यक आहे. होय, म्हणजे बालमानसशास्त्रातला हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. खरं आहे. खरं आहे, अगदी. मग ही पद्धत यांनी वापरायला सुरुवात केली. तर मग आता पंचतंत्र असं त्याचं नाव आहे. तर म्हणजे 5 तंत्र, 5 टेक्निक्स. हो. तर मग ही तंत्र कुठली? हां, आता असं आहे की आपण त्याच्यासाठी पंचतंत्र म्हणजे 5ही तंत्रांचा क्रमशः विचार करू. आणि अर्थातच आजचा आपला तोच महत्त्वाचा बोलण्याचा विषय आहे, त्यामुळे अर्थातच त्यातल्या कथा कोणत्या आहेत किंवा त्यात काय सांगितलं हेही थोडक्यात बघूया. आता पंचतंत्रांमध्ये त्याने असं केलेलं आहे की त्या प्रत्येक तंत्राला एक नाव दिलेलं आहे आणि त्या नावामधून मुख्य मुद्दा त्या तंत्रात काय सांगायचं आहे हे सूचित होतं. आणि त्या अंतर्गत म्हणजे जेवढ्या कथा येतात त्या कथा एकीत दुसरी, दुसरी तिसरी, तिसरी चौथी अशा गुंफलेल्या असतात. म्हणजे एकीच्या कथेच्या शेवटी असं काहीतरी गोष्ट येते की त्यातून दुसऱ्या कथेची सुरुवात होते, त्यातून तिसऱ्या कथेची, त्यातून चौथ्या, आणि परत पहिल्या कथेशी ते शेवटी सगळं सूत्र येऊन मिळतं, ती कथा पूर्ण होते. अशा प्रकारे ह्या एकमेकात गुंफलेल्या स्वरूपाच्या कथा आहेत. आता ह्यातलं पहिलं जे तंत्र आहे ते मित्रभेद नावाचं तंत्र आहे. मित्र म्हटल्यानंतर अर्थातच ते एकमेकांशी कायम सहकार्याच्या भूमिकेतून राहणार, एकमेकांना मदत करणार, जर कोणी अडचणीत सापडला तर त्याच्या मदतीला दुसरा धावून जाणार, हे सगळं आपल्याला अपेक्षित असतं. पण अशा वेळेला जर त्यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी त्या मित्रांमध्ये भेद पाडणं हे गरजेचं असतं. म्हणजे डिव्हाइड अँड रूल ही जी पॉलिसी आपण म्हणतो ती इथे ह्यांनी सांगितलेली. आता राजाला हे गरजेचं आहे, कारण त्याला जर व्यवस्थित राज्य चालवायचं असेल तर काही वेळेला अशा कूटनीतीचा वापर हा सुद्धा त्याला करावा लागतो. आणि त्याच्यामुळे यातली आपल्याला माहिती असलेली अगदी जी प्रसिद्ध कथा असते ती सुरुवातीची जिथून ह्या सगळ्या पंचतंत्रालाच म्हणूया किंवा त्यातल्या मित्रभेद या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे एक सिंह आणि बैल हे एकमेकांचे मित्र असतात. त्या कथेपासून याची सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला करटक आणि दमनक नावाची एक कोल्ह्याची जोडी पण सापडते की ज्या कोल्ह्यांना त्या बैलाचं मांस खायची इच्छा आहे. पण आता कोल्ह्यांची शक्ती इतकी कमी आहे की त्यांना माहिती आहे की आपण तर काही या बैलाला मारणं किंवा त्याच्यावर हल्ला करणं हे शक्यच नाही आहे. हे काम केलं तर सिंह करू शकतो, पण सिंह त्याचा मित्र असल्यामुळे ते बैलाला एक प्रकारे प्रोटेक्शन पण आहे आणि सिंह त्याला कधी मारणारही नाही. मग करायचं काय, तर हे दोघं स्वतंत्रपणे त्या सिंहाची आणि बैलाची गाठभेट घेतात आणि हळूहळू हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करून एकमेकांविरुद्ध त्यांच्या मनात विष ओततात. संजीवक आणि पिंगलक नावाचे हे जे बैल आणि सिंह आहेत ते अखेर एकमेकांचे शत्रू बनतात. त्यांच्या मनात एकमेकांविषयी वैराची भावना उत्पन्न होते, एकमेकांचा जीव घ्यायला ते तयार होतात, कारण त्या कोल्ह्यांनी त्यांना एकमेकांविरुद्ध चांगलंच भडकावलेलं असतं. आणि त्याची परिणती शेवटी ते जेव्हा एकमेकांसमोर येतात त्यावेळेला त्यांच्यात युद्ध होण्यात होते. आणि अर्थातच बैलाची किती शक्ती असली तरी सिंहापुढे त्याचा टिकाव लागू शकत नाही. त्यामुळे काही वेळातच सिंह त्या बैलाला मारून टाकतो आणि अर्थातच ह्या कोल्ह्यांची जी इच्छा असते त्या बैलाचा मृत्यू ओढवावा आणि आपल्याला त्याचं मांस खायला मिळावं ती शेवटी पूर्ण होते. तर अशा प्रकारची ही कथा मित्रभेदाची याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि मग ह्या पद्धतीने याच्यातून एकतर म्हणजे चांगला घ्यायचा बोध म्हणजे अशा प्रकारे आपसात भांडणं लावणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हा आहे. आणि कूटनीतीचा वापर करण्याच्या दृष्टीने सांगितलं तर ज्या ठिकाणी बाकी काही उपयोग होत नाही त्या ठिकाणी या भेदनीतीचा वापर करावा. आणि मित्रांमध्ये जर भेद आणला तर त्याच्यामुळे त्यांच्यावर विजय मिळवणं आपल्याला शक्य होतं. अशा दोन्ही प्रकारचा खरं तर बोध हा या कथांमधून चांगला वाईट प्रकारचा घेणं गरजेचं आहे. आणि जशी आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे ह्या गोष्टीचा वापर हा आपण करून घेतला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल.
आता हे जसं मित्रभेद ह्याविषयी सांगितलं की मित्रांमध्ये फूट पाडणं, तसंच काही वेळेला अकस्मात काही एकमेकांशी संबंध नसलेले लोक पण कारणवशात एकमेकांचे मित्र बनू शकतात आणि नवीन मित्रांची लाभ हा आपल्याला होतो. त्याला मित्रसंप्राप्ती असं नाव याने दिलेलं आहे आणि मित्रसंप्राप्ती हेच यातलं दुसरं तंत्र आहे असं आपण म्हणूया. याच्यामध्ये सुरुवातीला जी गोष्ट येते ती कावळा आणि कपोत म्हणजे कबुतरांच्या एका थव्याची ही गोष्ट याच्यात येते सुरुवातीला. याच्यात त्याने असं सांगितलेलं आहे की ती जी कबुतरं असतात त्या कबुतरांना पकडण्यासाठी एका पारध्याने जाळं टाकून त्याच्यात काही तांदूळ वगैरे त्यांना खायला घातलेलं असतं आणि अर्थातच ती वेड्यासारखी कबुतरं त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते धान्य खाण्याच्या मिशाने ते येतात, त्या जाळ्यामध्ये ती सापडतात आणि अडकून बसल्यानंतर मग त्यांना कळतं की अरे आता काही करता येत नाही आणि कुठल्याही क्षणी तो येऊन आपल्याला आता पकडणार. पण त्यावेळेला तो कावळा त्यांना सावध करतो आणि मग त्याचा फायदा घेऊन ती ठरवतात की एकदम आपण सगळे उडूया आणि म्हणून एक एकट्याने प्रयत्न न करता ते सगळीच्या सगळी कबुतरं एकदम उडतात आणि त्याचा परिणाम असा होतो की जाळ्यासकट ते अख्खं कबुतरांचा थवाच्या थवा उडून जातो. आणि आता पुढे काय करायचं तर त्यांच्या परिचयाचा दुसऱ्या बाजूला एक उंदीर राहत असतो, त्या उंदराकडे ती जातात आणि मग उंदीर एक एक करून त्यांचे पाय जे असतात ते त्या ह्याच्यातून चावून चावून तर दोर तोडून टाकतो जाळ्याचे आणि त्याच्यातून त्यांची सुटका करतो. तर एकी हेच बळ हे मुख्य आपल्याला कळतं. तसंच कावळा, कबूतर म्हणा किंवा उंदीर म्हणा हे काही तसे निसर्गतः मित्र आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही, पण त्या प्रसंगी त्यांची एकमेकांची ओळख होऊन त्यांच्यात मैत्री संपादित होते. त्यात सुद्धा उंदीर आणि कबुतरांचे काही संवाद, म्हणजे उदाहरणार्थ तो उंदीर ज्या वेळेला येतो जाळं तोडायला त्यावेळेला ते कबूतर जे असतं मुख्य त्याचे पाय सोडवायला तो उंदीर जातो, तर त्यावेळेला ते कबूतर म्हणतं की अरे बाकीच्या कबुतरांचे पाय आधी सोडव आणि मग माझ्याकडे ये. तर त्याच्यावर तो उंदीर म्हणतो की अरे तू राजा आहेस, तो आधी मोकळा हो ना, तुला बाकीच्यांची चिंता काय करायची. तर ते म्हणतात असं नाही, त्यांना केवळ माझा प्रजाजन किंवा माझे सबऑर्डिनेट अशा अर्थाने तू बघू नकोस, तर तेही माझे कुटुंबीय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे माझे पाय तू मोकळे करेपर्यंत समजा तो पारधी आलाच तर हे सगळे त्याच्या ह्याच्यात सापडतील, त्यामुळे आधी तू त्यांना मुक्त कर आणि मग माझ्याकडे तू वळ, मग मला सोडव. म्हणजे ह्याच्यातून राजाचा जो धर्म आहे की आधी आपल्या प्रजाजनांकडे लक्ष देणं आणि मग स्वतःचा स्वार्थ बघणं हेही सुचवलं. मग तो उंदीर म्हणतो की हीच मी तुझी परीक्षा बघत होतो की तू खरंच सगळ्यांना सांभाळून घेतोस की नाहीस, पण तू राजा आहेस ते योग्य आहे कारण तू खरोखर सगळ्यांना नीट सांभाळून घेतोयस. असे पण काही संवाद त्याच्यात आहेत की जे एकीकडे कुठेतरी या राजपुत्रांना खरं तर शिक्षण देण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरले असतील. त्याचप्रमाणे आपल्याला एक माहिती असते ती म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांची जी मैत्री, म्हणजे उदाहरणार्थ हा कावळा, उंदीर ही गोष्ट मी आत्ता तुम्हाला सांगितलीच, पण त्या पद्धतीने हरिण आहे, कासव आहे आणि मग ते कासव बाहेर येऊन मेल्यासारखं नाटक करतं म्हणून त्याला पकडायला तो शिकारी जातो, त्याचा फायदा घेऊन ते हरिण पळून जातं वगैरे अशा पद्धतीची पण एक कथा आहे. तर त्याच्यातून हे सगळे मित्र प्राणी जे आहेत हे एकमेकांना मदतीला पडतात, मदतीला धावतात आणि त्यामुळे त्या संकटातून सगळेजण वाचतात. हा खरं तर मुख्य संदेश हा या मित्रसंप्राप्तीमध्ये आपल्याला दिलेला दिसतो. त्यामुळे त्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं तंत्र या पंचतंत्रातलं म्हणता येईल. म्हणजे ही सगळी व्यवहार ज्ञानाची तंत्र आहेत, अशा अर्थाने ही पाच महत्त्वाची तंत्र आणि मग त्याच्यामध्ये उपतंत्र अशी रचना आहे. हो. मग पुढचं तंत्र आता पुढचं तंत्र जे आहे त्याचं नाव काकोलुकीय असं आहे. आता हे पुन्हा काक म्हणजे कावळा आणि उलूक म्हणजे घुबड. तर ह्या कावळा आणि घुबडाच्या गोष्टीपासून ह्याची सुरुवात होते म्हणून त्याला काकोलुकीय असं नाव दिलेलं आहे. आता आपण मित्रांचा होणारा एकमेकांशी गाठभेट बघितली, त्यांच्यात भेद किंवा त्यांची प्राप्ती कशी होते, त्याने होणारे फायदे तोटे हे बघितले. त्याबरोबरच पुढचा दिलेला सल्ला असा आहे की जे काही जन्मजात वैरी म्हणून अशा याच्यात मोडणारे लोक, अशा वर्गात बसणारे लोक असतात त्यांच्याशी कधीही संपर्क आला तरी सुद्धा ते मित्र बनत नाहीत किंवा त्यांच्याकडे मित्रत्वाने पाहू नये असाही एक सावधगिरीचा सल्ला देणारा अशा प्रकारचं हे काकोलुकीय तंत्र आहे. हे असं का आपल्याला वाटतं किंवा ह्या तंत्रातून कसं समजतं तर कावळा आणि उलूक हे निसर्गतः शत्रू आहेत. आपल्याला माहिती आहे की बाहेर तुम्ही बघितलं असेल की दिवसा जर एखादा घुबड सापडलं तर कावळे त्याच्यावर हल्ले करतात, रात्रीच्या वेळेला कावळ्यावर घुबडं हल्ला करतात. म्हणजे त्यांची निसर्गतः शत्रुत्वाची भावना या दोन पक्षांची आपल्यात आपसात असते असं आपल्याला लक्षात येतं.
ती सुरू कशी झाली, ती काकोलूक वैरकथा, त्या दोघांमधल्या वैराची गोष्ट ह्या तंत्राच्या सुरुवातीला सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलंय की ही घुबडं रात्रीच्या वेळेला कावळ्यांवर हल्ला करत आणि त्याच्यामुळे तो जो कावळा असतो त्या कावळ्याचा राजा, वायस राजा असं त्याचं नाव आलं, मेघवर्ण म्हणून, तर तो चिंताक्रांत होतो की अरे ह्याच्यातून वाचायचं कसं आणि कशी आपली सुटका करून घ्यायची, घुबडं फार त्रास देत आहेत आपल्याला. तर त्याच्यात त्याचा एक म्हातारा झालेला कावळा असतो, तो हुशार असतो. तो सांगतो की त्यांच्या गोटात शिरायला पाहिजे, त्यांचे काय नेमके कमकुवत धागे दुवे आहेत ते शोधलं पाहिजे आणि मग आपण त्यांच्यावर मात करू शकू. हे कशा पद्धतीने करायचं, तर त्याच्यासाठी आधी आपल्यात भांडण झालंय अशी पार्श्वभूमी तयार करणं गरजेचं आहे. म्हणून मग ते कावळे असा बनाव रचतात की ते त्याच्या विरुद्ध सगळे गेलेले आहेत, त्याला स्वतःच्या गटातून हाकलून दिलेलं आहे, टोची मारून बाहेर काढलेला आहे आणि मग तो उडत खुरडत कसा जीव वाचवून त्या घुबडांच्या कळपात जाऊन पडतो. आणि मग घुबडांच्या राजाची भेट घेऊन तो कावळा सांगतो की बघा असं करून मला यांनी घराबाहेर काढलं, माझ्याशी सगळ्यांनी वैर साधलेलं आहे आणि म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलेलो आहे. तर ते घुबड म्हणतं ठीक आहे, हे एक चांगली गोष्ट आहे की एक विरुद्ध पार्टीचा कावळा हा आपल्या पक्षात आलाय, तर त्याच्याकडून आपल्याला माहिती मिळेल. त्याला सामावून घेतात ते स्वतः आणि तो कावळा त्या घुबडांबरोबर राहायला लागतो. पुढे तो हळूहळू त्या घुबडांविषयीची सगळी माहिती काढतो आणि यथावकाश ती माहिती कावळ्यांपर्यंत पोचवली जाते आणि त्याच्यानंतर कावळे हल्ला करून या घुबडांना त्रास देतात आणि आपल्या पूर्ण ते जे काय आधी घुबडांकडून झालेला असतो त्याचा वचपा काढतात म्हणा किंवा बदला घेतात. आणि अशा प्रकारे शेवटी त्या घुबडांना शिक्षण मिळतं किंवा एक प्रकारचं हे तात्पर्य या गोष्टीतून कळतं की तो जरी कावळा आज आश्रयाला तुमच्या आला असं तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा मूळ तो शत्रू होता तुमचा, कधीही मित्र नव्हता. तर अशा वेळेला मित्र बनून जरी आला तरी शत्रूवर विश्वास ठेवू नये, त्याला खूप जवळ आपल्या घेऊ नये, हा महत्त्वाचा सल्ला हा या काकोलुकियामध्ये आपल्याला मिळतो. आणि अर्थातच मग या कावळा आणि घुबडाच्या मुख्य गोष्टीमध्ये इतर अनेक पुढच्या गोष्टी या गुंफलेल्या आहेत की ज्याच्यातून आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने हा जो मुद्दा असतो तो स्पष्ट होतो. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 84603037,890. प्रसाद प्रकाशन. आणि हे अगदी आपण इतकं मोठे झालो तरी आपण सुद्धा हे बघायला पाहिजे. खरंय. पुढचा प्रकार आता ह्याच्या पुढे जे आहे ते आणखीन इंटरेस्टिंग आहे, ते म्हणजे लब्ध प्रणाश. लब्ध प्रणाश म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अर्थातच लब्ध म्हणजे प्राप्त झालेलं, की जे आपल्या हातात आलेलं आहे, आपल्या मालकीचं झालेलं आहे, त्याचाच आपण मूर्खासारखं वागून प्रणाश म्हणजे नाश करून टाकणं. म्हणजे ज्याला आपण मराठीत एक म्हण आहे की हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं, तसं आहे की ते तुमच्या हातातलं आहे, ते तुमच्या मालकीचं आहे, ते घेऊन तुम्ही जर राहिलात तर वास्तविक काही त्रास होणार नाही. पण आपण काय करतो की दुसरं काहीतरी आहे म्हणून आणखीन त्याच्यामागे धावतो आणि ते करत असताना आपल्या हातातली जी गोष्ट आहे तीही आपली नष्ट होऊन जाते. तर अशा प्रकारच्या कथा ह्या याच्यात येते. या कथांमधली पहिली जी कथा आहे ती वानर मकर कथा या स्वरूपाची, जी प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे की एक मगर असते. आता इथे तो मगर असं म्हणूया कारण तो पुरुष मगर आहे आणि माकड असतं. त्या दोघांची आपसात मैत्री असते आणि अनेकदा ते माकड झाडावरून उडी मारून त्या मगरीच्या पाठीवर स्वार व्हायचं, तो त्याला तलावातून फेरी मारून आणायचं वगैरे असं चालतं. एकदा त्या मगराची जी बायको असते ती सांगते की मला त्या वानराचं काळीज खायला हवंय, तर तुम्ही त्याला हे असलं पाठीवरून फिरवता वगैरे काही माहीत नाही, त्याला मारून इथे घेऊन या माझ्याकडे. तर ते मगर शेवटी म्हणतं की आता काय करणार, बायकोने सांगितलं ऐकलं पाहिजे, मारलं पाहिजे, पण त्याला ओढवून घेतलं पाहिजे. म्हणजे तो जेव्हा नेक्स्ट टाइम येईल पाठीवर बसायला त्याला
आणून आपल्याला या तलावात घेऊन जायला लागणार बायकोकडे. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा त्यांची भेट होते त्यावेळेला ते माकड उडी मारतं, परत हा पोहायला लागतो आणि मग ते म्हणतं की चल आता मला परत पोचव झाडाकडे. तर तो मगर म्हणतो की हे मी तुला आज जे आणलेलं ते परत झाडावर सोडण्यासाठी नाही. तर ते माकड म्हणतं म्हणजे काय झालं, असं का तू म्हणतोयस. तर तो सांगतो की असं असं माझ्या बायकोची मागणी आहे आणि त्याच्यामुळे तुझं काळीज आता मला तिला खायला द्यायचं आहे, त्यामुळे मी तुला मारून तिच्याकडे घेऊन जाणार आहे. तर ते माकड डोक्याला हात लावून म्हणतं की अरे ही जर तिची मागणी होती, माझं काळीज तुला खायला हवं होतं, तर हे तू आधी सांगायला हवं होतंस. तर तो मगर चक्रावतो. तो म्हणतो म्हणजे काय. तो म्हणतो अरे मी झाडावर ठेवून आलो ना ते काळीज, आता ते तुला खायला कसं मिळणार. तर तो मगर म्हणतो म्हणजे तू ते काढून ठेवलेस. तो म्हणतो हो मला आधी माहीत असतं तर मी ते घेऊन आलो असतं बरोबर तुला खायला हवं म्हणून. आता तू मला झाडावर सोड, मी ते तुला आणून देतो काळीज खायला. तर तो मगर म्हणतो ठीक आहे, म्हणून परत तो त्याला काठावर घेऊन येतो. काठावर आल्याबरोबर ते माकड जे असतं ते त्या पाठीवरून उडी मारतं झाडावर आणि मग तो मगर म्हणतो ये आता काळीज घेऊन. तर ते माकड म्हणतं की काळीज बिळीज असं काही काढून ठेवता येत नाही, ही केवळ मी एक थाप मारली आणि त्याद्वारे तुझ्या या पकडीतून मी आज सुटलो आणि तुझ्यावर विश्वास ठेवून मी चूक केली होती, हे मला समजून चुकलं. त्यामुळे आता आपला रामराम, पुन्हा काही मी तुझी भेट घेणार नाही, तुझ्या पाठीवर कधी स्वार होणार नाही. आणि त्या मगरीचा मूर्खपणा की वास्तविक ते माकड त्याच्या हातात आलेलं होतं, पण ते झाडावर काळीज आहे अशा गैरसमजुतीमुळे त्याने हातचा आलेला तर भक्ष्य सोडलं आणि त्यामुळे ते माकड त्याच्या तावडीतून कायमसाठी निसटलं. तर अशा प्रकारची ही कथा ही याच्या सुरुवातीलाच येते लब्धप्रणाशाच्या. पण याच्यात इतरही अनेक बारीक सारीक गोष्टी, म्हणजे एक ती दिवा स्वप्न पाहणाऱ्या माणसाची गोष्ट आहे की तो काहीतरी सातूचं पीठ त्याने गोळा करून मडक्यात ठेवलेलं असतं आणि तो खाली झोपून स्वप्न बघत असतो की मी हे पीठ विकून त्याच्यात एवढं एवढं पीठ अजून घालीन, मग हे होईल ते होईल, मग मी शेळ्या घेईन, मग मी गाई गुरं घेईन, मग त्याचं दूध काढीन, मग माझा आणखीन श्रीमंत होईल, दुधा तुपाचा लोण्याचा व्यापार सुरू होईल, मग माझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर मला एक मूल होईल आणि मग मी काहीतरी खात असताना ते मूल येईल आणि मी बायकोला ओरडीन की काय हे माझ्या इथे येऊन मला त्रास देते आणि तू त्याच्याकडे लक्ष देत नाहीस. आणि म्हणून तो जे लाथ मारतो ती लाथ त्या भांड्याला लागून तिथेच ते मडकं सातूचं फुटतं, ते सगळं पीठ त्याच्या अंगावर सांडतं. म्हणजे दिवा स्वप्न बघण्याच्या नादात पुढे काय होईल ह्यासाठी त्याने आत्ता जे होत आहे चांगलं तेही आपल्या हातून घालवलं. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी की आत्ताचा आपलं मुख्य कर्तव्य कर्म काय आहे हे पहा. भविष्याचा विचार करणं वेगळं, पण त्याच्यात अडकून हातचं सोडू नका किंवा त्याच्यावर घालवून बसू नका, नाही तर तेल गेलं तूप गेलं हाती दुपाटणं राहिलं अशी परिस्थिती येते. तर तो मोठा सल्ला ह्या लब्धप्रणाश या तंत्रातून त्या राजपुत्रांना मिळाला असावा. आणि मग आता शेवटचं तंत्र. हां, आता शेवटचं तंत्र हे खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यातल्या गोष्टी पण खूप प्रसिद्ध आणि छान छान आहेत, त्याचे मुद्दाम सांगीन. अपरीक्षित कारक असं मोठं नाव या तंत्राचं आहे. परीक्षा करून म्हणजे नीट पाहणी करून, नीट विचार करून, निरीक्षण करून, योग्य निर्णय घेऊन मगच कृती करावी. कुठलीही कृती ही विचार न करता अविचाराने घाई गडबडीत करू नये अशा प्रकारचा सल्ला हे अपरीक्षित कारक देतं. आणि ह्यातल्या ज्या कथा आहेत त्या अपरीक्षा करून केलेल्या कृती कशा जीव घेण्या ठरतात, तुमच्या अंगावर उलटणाऱ्या ठरतात हे सांगणाऱ्या अशा प्रकारच्या कथा आहेत. जसं भारवी हा जो कवी होता त्याने सहसा विदधित न क्रियाम अविवेक परमा पदम पदम हे सांगितलेलं आहे. त्या पद्धतीचं आहे की कुठलीही क्रिया करताना ती सहसा अचानक प्रवृत्त होऊन करू नये, पूर्ण विचार करावा. आपण करतोय ते योग्य आहे ना, त्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला जो समजला आहे तो बरोबर आहे ना, हे ठरवून मगच ती कृती करायला आपण प्रवृत्त व्हावं असं हे अपरीक्षित कारक सांगतं. यातली जी पहिली कथा आहे ती एका व्यापाऱ्याची कथा आहे. हा जो व्यापारी असतो हा बरा श्रीमंत व्यापारी असतो, भरपूर त्याने पैसा कमावलेला असतो आणि तो स्वभावाने चांगला असल्यामुळे भरपूर दानधर्मही करत असतो. फक्त त्याची चूक कुठे होते तर जे जे मिळतंय ते कोणीही काही मागितलं तरी तो दान देत असतो आणि त्याची परिणती अशी होते की दान देऊन 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 शेवटी तो स्वतः दरिद्री अवस्थेमध्ये जातो आणि उद्या खायला काय मिळेल याची भ्रांत पडावी इतकी वाईट परिस्थिती त्याच्यावर येते. आता असं झाल्यानंतर तो विचार करतो की आपलं आयुष्य हे अशा पद्धतीने वर खाली फिरत राहणारं, कधी श्रीमंती कधी दुःख बघणारं अशा पद्धतीचं आहे. पण मी श्रीमंत होतो त्यावेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी दान दिल्या, मला त्याचं काही आज दुःख आहे असंही नाही आहे, पण आज माझ्या घडीला कोणी मदतीला येत नाही आहे. तर असं वाईट आयुष्य जगण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे आपण उद्या आत्महत्या करावी हे बरं असा निर्णय तो घेतो आणि त्या विचारामध्ये संध्याकाळच्या वेळेला तो झोपी जातो.
आता पहाटे उठून किंवा दुसऱ्या दिवशी उठून तर आत्महत्या करणार हे जे विचार प्रबळ त्याच्या मनामध्ये असतात त्याचा परिणाम होता असं की त्याला एक रात्री स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये एक भिक्षू स्वरूपातला तेजःपुंज माणूस त्याच्या समोर येतो आणि तो म्हणतो की तुझ्या मनातला हा जो विचार आहे आत्महत्येचा हा घातक आहे, चुकीचा आहे, हा तू सोडून दे. अशा प्रकारे आत्महत्या करणं योग्य नाही. त्याचं कारण असं की आत्मघात करून कुठल्याही समस्येचं निवारण होत नसतं. तुला जे देवदत्त आयुष्य आहे ते तू पूर्णपणे भोगलं पाहिजेस. मुद्दा काय आहे की आत्ता या क्षणी तुला पैसे नाही आहेत किंवा तुला उदरनिर्वाह कसा करावा ह्याची चिंता पडलेली आहे. ती चिंता दूर होण्याचा उपाय म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. कसा? तर तो म्हणतो की माझं हे जे रूप तुला आत्ता दिसतंय ह्याच भिक्षू वेशामध्ये उद्या मी तुझ्या घरी येणार आहे. मी तुझ्याकडे आलो की तुम्हाला घरात घे आणि माझ्या डोक्यावर एक सोटा मार. तो मारलास की माझा सोन्याचा पुतळा तयार होईल आणि तो सोन्याचा पुतळा तू तुझ्या घरात ठेवून घे. हे तुझं पूर्वसंचित पुण्याचं फल म्हणून तुला सोनं मिळालेलं आहे असं समज आणि त्या सोन्याचा थोडा थोडा भाग काढून विनियोग करून तू तुझा उदरनिर्वाह आरामात चालवू शकतोस. तुझं आयुष्य त्याच्यामध्ये व्यवस्थित जाईल. तुला आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. हे सगळं झाल्यानंतर पहाटे त्याला जाग येते. तोही चकित होतो. त्याला स्वप्न आठवत असतं कारण तो म्हणतो की अरे हे असं पडलंय स्वप्न पण किती खरं आहे आणि खरंच असं होऊ शकतं का या विचारात तो असतो तो स्वतः. त्यामुळे आत्महत्येच्या दृष्टीने विचार करत नाही. उलट खरंच भिक्षू येणार का असं त्याला वाटायला लागतं आणि खरोखर दुपारी 12 वाजता त्याच्या दारी भिक्षू येतो. त्या भिक्षूला घरात घेऊन त्याच्या डोक्यावर सोटा मारतो तर त्या भिक्षूचा सोन्याचा पुतळा होतो आणि तो सोन्याचा पुतळा तो आपल्या घरात ठेवून अर्थातच मग ते सोनं काढून थोडं थोडं विकून तो पुन्हा आपलं घर व्यवस्थित चालवायला लागतो आणि एक चांगली परिस्थिती पुन्हा त्याला समाजामध्ये प्राप्त होते. सफल व्यापारी म्हणून पुन्हा त्याची कीर्ती सगळीकडे व्हायला लागते. हे सगळं होत असताना तो ज्याच्याकडे केस कापायला हजामत करायला जात असतो तो न्हावी मध्ये मध्ये येत असतो. तर त्या न्हाव्याला हे दिसत असतं की हा श्रीमंत होता, दान देऊन देऊन गरीब झाला आणि अचानक आता ह्याचे दिवस पालटले की हा पुन्हा श्रीमंत झाला. तर एकदा तो त्याच्याकडे चौकशी करतो की का हो हे सगळं कसं काय तुमचं झालं. तर तो मणिभद्र नावाचा व्यापारी आहे. तो सांगतो की अरे असं असं मी खरं तर आत्महत्या करणार होतो पण मला असं असं स्वप्न पडलं की त्या भिक्षू जे आहेत त्या भिक्षू वेशामध्ये माझ्याकडे तो आल्यानंतर त्याच्या डोक्यात मी जर सोटा मारला तर त्याचा सोन्याचा पुतळा होईल आणि मग माझं ते सोनं विकून उपजीविका चालवण्याचं जे काम आहे ते पूर्ण होईल आणि दरिद्र जाईल. मी काही आत्महत्या करण्याची गरज नाही आणि त्याप्रमाणे करून मी आता पुन्हा सुखाने माझं आयुष्य घालवू शकतो. तर हे ऐकल्याबरोबर त्या न्हाव्याच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागतं की आता आपल्याला श्रीमंत होण्याचा उपाय काय आणि आपण हे कसं करू शकतो. तो दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा बौद्ध भिक्षूंच्या संघात धाव घेतो आणि त्याला सांगतो की उद्या दुपारी जेवायला तुम्ही माझ्याकडे या. तर ते भिक्षू म्हणतात की असं निमंत्रण घेऊन आम्ही जेवायला जात नाही, आम्ही आपल्या भिक्षा मागायला जातो. कोणी असेल त्याने भिक्षा घातली की विषय संपतो, असं जेवायला येणं उचित नाही. तर तो म्हणतो नाही नाही मी खूप तुमचा भक्त आहे, तुम्ही माझ्याकडे याच, मी तुम्हाला पोथ्या गुंडाळायला रेशमी वस्त्र देईन, चिवर म्हणजे त्या अंगावर त्यांचं जो एक प्रकारचं वस्त्र असतं भिक्षूंचं ते मी तुम्हाला देईन. तर ते बौद्ध भिक्षू विचार करतात की खरंच कदाचित असेल भक्त म्हणून एवढं आर्जव करतोय. तर अगदीच इच्छा मोडली असंही नको व्हायला, जाऊया उद्या सगळेजण ह्याच्याकडे भिक्षाला गेलो असं ठरवून जाऊ असं म्हणून तो सगळा भिक्षू संघ दुसऱ्या दिवशी त्या न्हाव्याच्या घरी जातो. न्हाव्याच्या घरी गेल्यावर तो दार उघडून या करून त्याला आत घेतो सगळ्यांना आणि सगळे भिक्षू आत आल्यानंतर दार लावून टाकतो. दारामागे त्याने मोठा सोटा काढून ठेवलेलाच असतो आणि लगेच तो त्या भिक्षूंच्या डोक्यात एक एक करून सोटे मारतो. सोटे मारल्याबरोबर ते भिक्षू कळवळतात, काहींना टेंगळं येतात, काहींच्या रक्तस्राव व्हायला लागतो आणि कसा बसा जीव वाचवून ते दार उघडून फोडून तिथून पळत सुटतात. आता हा एवढा मोठा भिक्षू संघाला बोलवून त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे अर्थातच ती तक्रार ही तत्कालीन पोलिसांकडे जाते. त्या न्हाव्याला पकडलं जातं, न्यायाधीशासमोर हजर केलं जातं आणि न्यायाधीश जेव्हा त्यांना विचारतो की तू हे उद्योग कशासाठी केलेस, त्यावेळेला तो सांगतो की पैसा मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं. तर न्यायाधीशाला कळत नाही की भिक्षूंना जेवायला बोलवून सोटा मारून कसा पैसा तुला मिळणार. तर तो सांगतो मणिभद्र व्यापाऱ्याला नाही का मिळाला, त्याने पण भिक्षूला मारून पैसा कमावलाय. तर मग न्यायाधीश अजूनच चक्रावतात की हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय आणि ते मणिभद्रालाही समन्स निघतं की तूही हजर हो आणि काय तुझी माहिती आहे ते दे. त्याप्रमाणे तो मणिभद्र व्यापारी तिथे कोर्टात येतो आणि ही सगळी कथा जी त्याच्या बाबतीत घडलेली आहे ती तो सविस्तर त्या न्यायाधीशाला सांगतो. त्यावेळेला तो न्यायाधीश असं म्हणतो की तुझ्याकडून ही हकीकत ऐकल्यानंतर कोणताही सारासार विचार न करता अर्धवट माहितीच्या आधारे हा न्हावी हा या भिक्षूंच्या हल्ल्याला
कारणीभूत ठरलेला आहे, भिक्षूंना जखमी करायला कारणीभूत ठरलेलं आहे, त्यामुळे त्याला चांगली कडक शिक्षा ही आता मी ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यातून अपरीक्षित कारक म्हणजे विचार न करता एखादी कृती केली की त्याचे कसे उलटे परिणाम होतात हे या कथेमधून आपल्याला समजतं. ह्यातली एक उत्तम आणखीन कथा सांगण्यासारखी जी तशी प्रसिद्ध आहे ती म्हणजे ब्राह्मणी नकुल कथा नावाची एक कथा आहे. ह्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की एका ब्राह्मणाच्या घरी लहान मूल जन्माला आलेलं असतं, ते मूल पाळण्यात असतं आणि त्याच वेळेला ब्राह्मणाकडे एक छोटं मुंगसाचं पिल्लू पण येतं. तर त्या मुंगसालाही म्हणजे नकुल हा त्याच्यासाठी संस्कृत शब्द आहे, त्या नकुलालाही त्याने पाळलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या मुंगसाचं पिल्लू हेही त्या घरातलाच एक सदस्य असल्यासारखं वाढत असतं. अर्थातच ती ब्राह्मणी म्हणजे ब्राह्मण स्त्री जी असते ती त्याला खायला प्यायला घालत असते, सगळेजण ते सुखाने राहत असतात. एकदा ती ब्राह्मणी पाणी आणायला बाहेर गेलेली असताना होतं असं की घरात एक मोठा साप शिरतो आणि तो साप त्या लहान बाळावर हल्ला करणार तेवढ्यात तो मुंगूस ते बघतो, त्या सापाची लढाई होते झटापटीत. अर्थातच मुंगूस सापाला मारतोय आपल्याला माहिती आहे, तसं त्या पद्धतीने त्याचाही अंत सापाच्या मृत्यूमध्ये होतो. तो सापाचे तुकडे तुकडे करून टाकतो आणि दारात येऊन बसतो. आता ते लाल रंगाचं रंगलेलं त्या मुंगसाचं तोंड बघून ही ज्या वेळेला ब्राह्मणी बाहेरून घडा मातीचा घेऊन येते पाणी भरलेला, त्यावेळेला तिला अचानक मनामध्ये धास्ती उत्पन्न होते की ह्या मुंगसानी मी बाहेर गेलेले असताना आपल्या बाळाला बहुतेक ठार मारलं आणि ती वेगाने धावत आत जाते आणि जाताना तो घडा जो टाकते तो त्या मुंगसाच्या डोक्यात पडतो आणि तो मुंगूस तिथे मृत्यू पावतो. आणि आत जाऊन ती बघते तर बाळ शांतपणे झोपलेलं आहे पाळण्यात आणि पाळण्याच्या खाली त्या सापाची खांडोळी होऊन पडलेली आहे. आणि ते बघितल्यावर तिच्या लक्षात येतं की मुंगसाने वास्तविक त्या सापाचा जीव घेतला होता आणि आपण त्याचं कौतुक करावं की आपल्याला ते कळावं म्हणून ते दारात येऊन बसलं होतं. म्हणून ती दुःखाने बाहेर येते. तर तोपर्यंत अर्थातच ते मुंगूस मेलेलं असतं. म्हणजे ब्राह्मणींनी विचार न करता ही जी गोष्ट केली त्यामुळे त्या उपकारकर्त्या नकुलाचा खरं तर प्राण गेला आणि दुःख करायची पाळी त्या ब्राह्मणीवर आली. तर अशा प्रकारे विचारपूर्वक कृती करावी हे पुन्हा एकदा सांगणारी ही कथा आहे. ह्याच अपरीक्षित कारकामध्ये एक आणखीन मोठी कथा येते. ही जी कथा आहे ही चंद्रभूपती कथा ह्या नावाची आहे आणि ही खूपच इंटरेस्टिंग अशा प्रकारची कथा मला वाटते, म्हणून ती मी मुद्दाम सांगतो की ह्या कथेमध्ये त्याने असं केलेलं आहे की एक राजा आणि त्याचा मोठा राजवाडा. आता राजा आणि राजवाडा असल्याला अर्थातच त्याच्यात वेगवेगळे प्राणी पक्षी पाळलेले असतात. राजपुत्र जे असतात त्यांनाही त्याची आवड असते. त्याने एक माकडाची टोळी पण पाळलेली असते. त्या व्यतिरिक्त नेहमीची गायी घोडे मेंढ्या शेळ्या हे तर असणारच, सगळे प्राणी तेही असतात. आणि अर्थातच त्या वानरांना त्या उद्यानामध्ये राजोद्यानात मुक्त संचार करायला परवानगी असते. अधिक हे वेगवेगळे पदार्थ राजपुत्र त्यांना खाऊही घालायचे, त्यामुळे खुशात ती वानरांची टोळी त्या राजवाड्याच्या आवारामध्ये राहत असते. पण त्यांचा जो वानर प्रमुख असतो, नायक असतो, तो हुशार असतो. त्याचं आपल्या आसपास काय चाललेलं आहे, राजा काय करतोय, राजपुत्र काय करतायत, राजवाड्यात काय काय घटना घडतायत हे तो सगळं बारकाईने बघत असतो आणि आपल्याकडे त्याची नोंद ठेवत असतो. तर त्याच्या असं लक्षात येतं की घोडे ज्या ठिकाणी बांधले जातात त्या घोड्यांचा तबेला आणि त्याच्याच शेजारी जो मेंढ्यांचा कोंडवाडा आहे तो आहे. म्हणजे हे शेजारी शेजारी आहेत आणि त्या मेंढ्या सुद्धा बऱ्याचदा त्या कोंडवाड्यामध्ये नुसत्या ठेवून दिलेल्या असतात. त्यातला एक मेंढा हल्ली उद्दाम झालेला आहे आणि तो काय करतो तर बऱ्याचदा उडी मारून तो त्या दारातून बाहेर येतो. बांबू जो आडवा टाकलेला असतो त्याच्यावरून बाहेर येतो आणि सगळ्यांची नजर चुकवून तो राजाच्या मुतपाकखान्यात घुसतो आणि तिथल्या पदार्थांमध्ये तोंड घालतो. आता असं त्या मेंढ्याने खाल्लेलं अन्न बघितल्याबरोबर ते जे आचारी आहेत ते चिडायचे आणि ते चिडल्यावर त्याला हाती लागेल ते गोष्ट फेकून मारतात आणि तो मेंढा पळत सुटतो. आणि हे एकदा दोनदा चारदा सतत होत असतं. तर तो वानर हे बारकाईने बघत असतो. तो म्हणतो की ही भविष्यातल्या आपल्यावर येणाऱ्या संकटाची नांदी आहे. तर आता आपल्याला वाटेल की ह्याच्यावर काय संकट येणार माकडावर, तर तो इतका पुढचा विचार करतो. तो म्हणतो की हे जर असंच चालू राहिलं तर हा मेंढा ज्या वेळेला भविष्यात कधीतरी त्या मुतपाकखान्यात घुसेल त्यावेळेला दुसरं काही हाताला मिळालं नाही तर ते कोलीत सुद्धा फेकून मारतील. बरोबर. जर ते जळतं लाकूड ह्याच्या पाठीला लागलं तर हा मेंढा लोकरीने भरलेला ते पेटल्या त्याची परिणती होणार आणि पेटलेला मेंढा जो पळत सुटतो तो आधी तबेल्यात घुसून पुढे आपल्या कोंडवाड्याकडे जाणार. तबेल्याला जर आग लागली तर ते घोडे जळणार, जखमी होणार. म्हणजे मरतील तो भाग वेगळा, पण समजा जखमी झाले तर त्या जखमा कसल्या असणार
तर त्या बर्न्स म्हणजे आगीने भाजून झालेल्या जखमा असणार, त्याच्यावर राजवैद्य काय उपाय सांगणार? चरबी लावा. ती चरबी हे कुठून आणणार? तर माकडांना मारून आणणार. त्यामुळे माकडांची चरबी मिळवण्यासाठी कधीतरी भविष्यात आपल्यावर हे प्राणघातक संकट येऊ शकतं. त्यामुळे आपण त्या सावधानतेने इथे राहिलं पाहिजे. हे लक्षात आल्याबरोबर तर आपल्या टोळीतली जी माकडं असतात ते सगळ्यांना गोळा करतो आणि सावध करतो की बाबांनो, मी असा पुढचं हे एक प्रकारे भविष्य बघितलंय म्हणा, पण हे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण ह्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी लगेच नाही तरी इथून जर आपण निघून गेलो तर ते बरं होईल, कारण आत्ता आपण स्वतंत्र आहोत. पण उद्या जर ह्याने आपल्याला पकडलं आणि मारलं तर प्राणच जाईल आपला, त्यावेळेला आपण काही करू शकणार नाही. परंतु ते जे तरुण वानर बाकीचे असतात ते या प्रमुखाला वेड्यात काढतात. ते म्हणतात की तुला भिकेचे डोहाळे लागलेले आहेत, इथे चांगलं राजवाड्यात अन्न खायला मिळतंय, बागा आहेत, छान छान फळं आपण खातोय, ते सोडून जंगलात कुठे फिरणार, तुरट खारट फळं कुठे मिळाली नाही मिळाली तर उपाशी राहा, अशा पद्धतीने आपल्याला जंगलात राहायची वेळ येईल. त्यापेक्षा इथलं आहे ते आयुष्य चांगलं चालू आहे, तुला पटत नसेल तर तू इथून चालता हो. असे शेवटी त्यांच्यात वाद होतात. तो म्हणतो की मला माझा जीव प्यारा आहे, तुम्हाला नको असेल तुम्ही करा दुर्लक्ष, जेव्हा खरं होईल त्यावेळेला तुम्हाला ते पटेल, पण मी मात्र ह्या संकटाचे टांगती तलवार डोक्यावर घेऊन राहू शकत नाही. आणि तो प्रमुख जो वानर असतो तो तिथून बाहेर पडतो. आणि खरोखर पुढे काही काळ गेल्यानंतर एकदा अशाच स्वरूपाने घटना घडते. तो मेंढा परत एकदा त्या मुतपाकखान्यात घुसतो आणि तिथले आचारी त्याला त्या जळत्या लाकडाने मारतात. लोकर पेटते, तो तसाच त्या तबेल्यात घुसतो, घोडे पेटतात, जखमी होतात आणि राजवैद्य सांगतात की जखमा लवकर भरून यायला हव्या असतील तर माकडांची चरबी लावली पाहिजे. मग ते राजपुत्रांनी त्यांचे पाळीव प्राणी वगैरे हे बाजूला पडतात. राजा हुकूम काढतो की माकडं मारण चरबीला, कारण घोडे वाचणं ही काळाची गरज आहे, माकडांना त्या मनाने किंमत काही नाही आहे महत्त्वाची. त्यामुळे त्या घोड्यांसाठी ती माकडं मारली जातात. आता ही हळूहळू होत कधीतरी त्या जंगलात गेलेल्या त्या वानराला हकीकत कळते. ती हकीकत कळल्यानंतर ते खूप दुःखी होतं माकड आणि ते म्हणतं की ठीक आहे, माझं त्याने ऐकलं नाही त्यामुळे ते सगळे कुटुंबीय माझे मारले गेले, पण कुठेतरी वाईट मला वाटतंय की आपलं अख्खं कुटुंब या अशा प्रकारे शेवटी नष्ट झालं. आणि थोडीशी माकडं जिवंत सोडावी असं त्या राजालाही वाटलं नाही का? सगळ्याच्या सगळ्या टोळीला त्याने मारून टाकलं, पण आपण काय करणार, आपण कसा बदला घेणार? आणि असा विचार करत दुःखी कष्टी अवस्थेत ते माकड त्याच पद्धतीने त्या जंगलामध्ये राहायला लागतं, वाटचाल करायला लागतं. तर एकदा तहान लागलेली असताना ते ह्याच विचारात पुढे जात त्या तळ्यापाशी येतं एका, आणि आता ते पाणी प्यायला पुढे जाणार तेवढ्यात त्याच्या असं लक्षात येतं की त्या तळ्याच्या काठाशी जी वाळू आहे त्या वाळूमध्ये अनेक प्राण्यांची पावलं उमटलेली आहेत. ती पावलं ते तळ्यात गेलेली आहेत, पण उलटून बाहेर आलेलं पाऊल त्याला दिसत नाही. आणि ते म्हणतं की ह्याचा अर्थ तळ्यात या काहीतरी एक धोका असला पाहिजे, प्राणी तळ्यात जातोय पण बाहेर येत नाही, हे कसं शक्य आहे? आणि त्याच्यामुळे आपण पाण्याला स्पर्श करता कामा नये. पण तहान तर लागली, मग करायचं काय? तर ते वानर आसपास बराच शोध घेतं आणि त्यावेळेला त्याला तिथे एक शेजारी बांबूचं बन असतं, त्यातला एक वाळलेला बांबू मिळतो. तो ते तोडून घेऊन येतं आणि ते बांबू टाकून स्ट्रॉ सारखं बाहेर बसून लांबवरून ते थोडंसं पाणी शोषून पितं. आता अशा पद्धतीने ते वानर पाणी पितंय न पितंय तोपर्यंत तळ्यातून एक मोठा काळा कभिन्न राक्षस बाहेर येतो आणि तो राक्षस त्या वानराला म्हणतो की माझा असा नियम आहे की जो हे माझं पाणी पिण्यासाठी म्हणून इथे येईल आणि पाण्याला तोंड लावेल, पाण्याला स्पर्श करेल, त्याला मी खाऊन टाकतो. तू पहिलाच असा मला भेटलास की ज्याने पाण्याला स्पर्श न करता पाणी प्यायलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुझ्यावर खुश झालेलो आहे. त्याच्यामुळे मी काही तुला शिक्षा आज करणार नाही किंवा तुला खाऊन टाकणार नाही. उलट मी तुझ्या बुद्धीवर प्रसन्न झालेलं असल्यामुळे तुला हवं ते तू आता मागून घे माझ्याकडून. तर त्याच्यावर ते वानर म्हणतात आता राक्षसाकडून आपण काय मागणार? पण ते त्या राक्षसाकडे बघत राहतं तरीही, आणि त्याच्या असं लक्षात येतं की एवढा काळा राक्षस, मोठा आकार त्याचा भयंकर दिसतोय, आपल्याला भीती वाटतेय. पण एक गमतीची गोष्ट ह्या राक्षसाकडे आहे, ती म्हणजे त्याच्या गळ्यात एक अत्यंत चमचमणारी रत्नमाला आहे. तर त्या म्हणतात राक्षसाच्या गळ्यात ही रत्नमाला कशी काय आणि तू काय घालतोस, ही तू मला देऊ शकतोस का? तर तो राक्षस म्हणतो हो देईन की, तुला जर बक्षीस म्हणून ती हवी असेल तर तू माग, मी तुला हवं ते देईन असं कबूल केलेलं आहे, त्यामुळे मी रत्नमाला देईन. तर ते वानर म्हणतात अशी नुसती रत्नमाला असं नकोय मला तू एक सांग की तू एका वेळेला किती माणसं खाऊ शकतोस? तर तो राक्षस म्हणतो मी काय 50-100 लोकांचा सुद्धा एक घास खाईन, मला काय प्रश्न येत नाही, मी राक्षस आहे, मला भरपूर माणसं खाता येतात. मग ते माकड म्हणतं मी उलट तुला भरपूर माणसं खायला आणून देईन, तू मला रत्नमाला दे.
मग राक्षस तर अजूनच खुश होतो, तो लगेच ती आपली रत्नमाला त्या माकडाला देऊन टाकतं. ते माकड रत्नमाला गळ्यात घालतं आणि पुन्हा ह्या शहरामध्ये, राजधानीमध्ये परत येतं. त्याला आणि सुडूक व्हायचं. आणि घरोघरी त्या उड्या मारायला लागतं, रस्त्यातून चालायला लागतं. सगळीकडे लोकांमध्ये अरे रत्नमाला घातलेलं माकड, आणि एवढी ही माकडाकडे कुठून आली, काय आली, सगळीकडे चर्चा होते. राजाच्या शिपायांच्या कानावर जाते, तिथून त्या दरबारापर्यंत ती हकीकत पोचते. ते शिपाई माकड पकडतात आणि राजापुढे आणून त्याला हजर करतात. त्यावेळेला आता ही कथाच आहे, त्याच्यामुळे का वगैरे विचारायचं नाही. ते माकड मनुष्यवाणीने बोलायला लागतं आणि त्या राजाला म्हणतं की अरे ही रत्नमाला मला गंधर्वांकडून प्राप्त झालेली आहे आणि मलाच प्राप्त झाली आहे, विशेष काही नाही, तुलाही ही प्राप्त होऊ शकते. इतकंच नाही तर इथल्या सगळ्यांना प्राप्त होऊ शकते. कशी काय प्राप्त होईल? तर ते म्हणतात सोपं आहे, आपण ज्या ठिकाणी मला ही रत्नमाला मिळाली तिथे जाऊया. एक मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये प्रातःकाळी जो स्नान करतो त्याला त्या सरोवरातला गंधर्व ही रत्नमाला देतो. मी हे स्नान केल्यामुळे मला मिळालेली आहे, त्यामुळे तुला हवी असेल तर तुलाही मिळेल. आणि तो एकटा घेऊन काय करणार? त्यामुळे तुझ्या राण्या, राजपुत्र, हे दरबारातले अधिकारी, सैन्य सगळ्यांना तू बरोबर घे, आपण सगळेजण जाऊन त्या तळावात स्नान करू, सगळ्यांना रत्नमाला मिळेल. तर तो राजा फारच खुश होतो. मग त्याचं सगळी मोठी मिरवणूकच ऐकला जेव्हा तिथून बाहेर पडतो. सगळेजण टप्पा टप्पा पार करत करत जंगलात येतात. ते जंगल निम्म्याहून अधिक पार करून त्या सरोवरापाशी येऊन पोचतात आणि तिथे आल्यानंतर तो वानर सावध होतो. तो त्या राजाला थांबवतो. तो म्हणतो तू थांब, आता उद्या सकाळी आंघोळ सगळ्यांनी करायची, तर त्यावेळेला आधी त्या सगळ्या लोकांना तळ्यात जाऊ दे आंघोळीसाठी, तू आणि मी बाहेर थांबूया आणि मग तो गंधर्व आला की त्याच्याशी गाठ मी तुझी घालून देईन. हा म्हणतो ठीक आहे, हरकत नाही. ते दोघं जण बाहेर उभे राहतात आणि एक एक करत ह्या सगळ्या राण्या, अधिकारी वर्ग, नोकर चाकर, सैन्य सगळेजण त्या तळ्यामध्ये जातात. आणि थोडा वेळ होतो, अजून थोडा वेळ होतो, अजून थोडा वेळ होतो, बाहेर कोणीच तळ्यातून येत नाही. तो म्हणतो अरे स्नान केलेली लोकही दिसेनाशी झाली आहेत, उलटं बाहेरही कोणी या सरोवरातून येत नाही, हा प्रकार काय? आणि नेमका तो गंधर्व कुठे आहे तुझा, आणि ही लोकं कुठे गेली माझी सगळे? हे तो राजा विचारायला लागल्याबरोबर वानर उंच उडी मारून एका झाडावर चढतं आणि ते म्हणतं की ह्या तळ्यामध्ये गंधर्व वगैरे कोणीही नाही, उलट एक मोठा राक्षस या तलावामध्ये राहतो आणि जो जो तळ्याला स्पर्श करेल त्या सर्वांना तो राक्षस खाऊन टाकतो. त्यामुळे तुझा जो कोणी हा कुटुंब कबिला सगळा होता, जो या स्नानासाठी इथे आला होता, तो आता नष्ट झालेला आहे असं तू समज. आणि माझी जी टोळी तू मारलीस त्याची एक प्रकारची ही तू परतफेड मी केली, मी तुला बदला घेतला, सूड उगवला असं तू समज. आणि तुला असा प्रश्न पडेल की मी तुला जिवंत का सोडलं? तर माझं जे आज एकांतवासाचं दुःख आहे ते काय असतं हे तुलाही कळावं म्हणून मी तुला जिवंत सोडलेलं आहे. आता तुझंही प्रजाजन नाहीत, तुझाही अधिकारी वर्ग नाही, राण्या नाहीत, राजपुत्र नाहीत, आता मी जसा राहतोय तसाच तू राहिला आहेस असं लक्षात ठेव. आणि आता तुला परत तू कुठे जायचं तिथे जा असं म्हणून ते माकड निघून जातं. आणि तो चंद्रभूपतीसुद्धा दुःखी कष्टी होऊन आपल्या राजधानीत परत येतो. पण ते राजधानी म्हणजे ते काय एक ओसाड शहर असतं, कारण त्याचे म्हणून जे असतात ते सगळे लोक आता नष्ट झालेले असतात. तर या ठिकाणी अगदी बारकाईने परीक्षा करून राहिल्यामुळे एकतर स्वतःचा जीव वानराने कसा वाचवला इतकंच नाही तर पुढे जाऊन त्यांनी बदलाही कसा घेतला हे सगळं ज्ञान आपल्याला ह्या पंचतंत्रातल्या कथेवरून होतं. आणि त्यामुळे अशा सुंदर सुंदर गोष्टी ह्या आपल्याला पंचतंत्रामध्ये वाचायला मिळतात. खरं फारच सुंदर कथा आहेत या, आणि ज्यातून आपण आजही काही लक्षात ठेवावे, शिकावं अशा तर नक्कीच आहे. पण मग हे आता पंचतंत्राचं महत्त्व याशिवाय अजून काहीतरी नक्की आहे, तर ते काय आहे? आता थोडक्यात अगदी समारोपाचं सांगायचं झालं तर ह्या पंचतंत्राविषयी आपल्याला असं म्हणता येईल की ह्या लहान मुलांच्या गोष्टी म्हणून वाचून सोडून द्याव्यात का? तर त्या मनोरंजक आहेत, त्याच्यामुळे मनाचं रंजन करण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग होतो, हा एक भाग झालाच. पण मी तुम्हाला सांगितलं तसं त्या प्रत्येक कथेच्या शेवटी तात्पर्य आहे आणि ते तात्पर्य काही फक्त लहान मुलांनी समजून घ्यावं असं नाही, ते मोठ्यांनीही लक्षात घेण्यासारखं असतं. आणि त्याच्यामुळे एक प्रकारे ह्या कथा ह्या सगळ्यांना एक प्रकारे व्यवहार चतुर बनवणाऱ्या अशा प्रकारच्या कथा आहेत. हा त्यातला एक महत्त्वाचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. परंपरेने जरी आपल्याला असं सांगितलेलं असलं की राजपुत्रांना शहाणं करण्यासाठीच्या अशा ह्या कथा आहेत, तरी फक्त राजपुत्रांच्या उपयोगी आहेत का पडणाऱ्या? तर तसं नाही, या सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. आणि एक संस्कृत तज्ज्ञ प्राध्यापक गणेश थिटे यांचं याच्यावर एक आणखीन मार्मिक मत आहे. ते असं की ते म्हणतात की फक्त राजपुत्रांसाठी नाहीच आहेत उलट या कथा, जरी गोष्टीत तसं लिहिलेलं असलं तरी. त्याचं कारण असं की समजा ते राजपुत्र मूर्ख असते तरी सुद्धा त्यांचं चाललं असतं, कारण ते राजेच होते. म्हणजे राजा वेडासारखा वागला किंवा त्याने वेडाचार केला तर त्याचं नुकसान होत नाही. नुकसान होतं ते
प्रजाजनांचं होतं. आणि एकंदरीत या कथेमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं, तात्पर्य थोड्याफार फरकाने वेगवेगळं असलं तरी सुद्धा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा जो मुद्दा आहे हा कुठेतरी या कथांमधून दिसणारा एक समान सूत्राचा किंवा धाग्याचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता जिच्याकडे बळ नसतं ती चतुराईने वागून आपल्याला आपला जीव सांभाळून कसं राहता येईल आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी कशा करून घेता येतील ह्याचा विचार जर करणार असेल तर त्याला उपयुक्त ठरणारं मार्गदर्शनपर पुस्तक म्हणजे हे पंचतंत्र आहे. आणि त्याच्यामुळे ह्या कथांमधून सर्व्हायव्हल ऑफ द चिटेस्ट असं त्यांनी सांगितलेलं आहे की जितकं चिटिंग कराल तितके तुम्ही उत्तम सर्व्हाइव्ह होऊ शकता. त्याला बुद्धीची तुम्हाला गरज आहे, दरवेळेला बळाची गरज नाही, असा एक मुद्दा हा ह्याच्यातून आपल्याला अधोरेखित केलेला दिसतो. आणि दुसरा इतिहास म्हणून जर बघायचं झालं तर एक आणखीन मजेची गोष्ट सांगून आपण थांबूया. ती म्हणजे अमुक एक लेखक आहे किंवा हा विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण होता, त्यांनी हे पंचतंत्र सांगितलं वगैरे ह्या प्रकारची ह्या कथांची पार्श्वभूमी असली किंवा हितोपदेशात पण अशा अनेक कथा येतात. तरी या भारतीय कथांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येतं की ह्या कथा किंवा हे कथा संग्रह अमुक एका काळात तयार झाले असावेत. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं तसं 5व्या शतकात असेल, 6व्या शतकात असेल किंवा बृहत्कथेची 10व्या-11व्या शतकातली संस्करणं असतील, त्याच्यातून या कथा मिळाल्या. तरी ह्या कथा मुळात तयार कधी झाल्या हे सांगता येणं खूप कठीण आहे. त्याचं कारण असं की अनेको पिढ्या आई वडील किंवा आजी आजोबा आपल्या मुला नातवंडांना या गोष्टी सांगतायत आणि ह्या मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत त्यातून पुढच्या पिढीत झिरपत आलेल्या अशा या कथा आपल्या संस्कृतीचा भाग बनून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे कथासंग्रह जरी अमुक एका काळातले असं आपण म्हणत असलो तरी त्या काळात तेव्हाच्या संस्कृतमध्ये त्या कथा शब्दबद्ध केल्या गेल्या असं आपण म्हणू शकतो. पण त्या कथांची निर्मिती ही मात्र त्याच्या खूप अलीकडची असू शकते. त्याचा एक महत्त्वाचा मिळालेला पुरावा हा बघण्यासारखा आहे, तो म्हणजे सिंधू संस्कृतीचा आपण विचार एक भारतीय प्राचीन संस्कृती म्हणून करतो. त्या सिंधू संस्कृतीची वेगवेगळी स्थळं भारतामध्ये सापडलेली आहेत. आता हडप्पा किंवा मोहेंजोदडो यासारख्या अगदी सुरुवातीला शोधलेली स्थळं ही आता पाकिस्तानात आहेत, परंतु भारतातल्या गुजरात या राज्यामध्ये सुद्धा अनेक या सिंधू संस्कृतीची स्थळं सापडलेली आहेत. आणि त्याच्यातलं लोथल हे जे एक स्थळ आहे ते प्राचीन काळचं बंदर होतं वगैरे अशा तऱ्हेचे पुरावे तिथे मिळालेले आहेत. तर ह्या बंदरामध्ये आणि ह्या एकंदरीतच सगळ्या ठिकाणी अभ्यास करताना पॉटरी म्हणजे प्राचीन मडक्यांचे तुकडे मिळतात. तत्कालीन जी भांडी मडकी वापरत होती त्यांची, तर अनेक त्यातली मडकी पेंटेड असतात, त्याच्यावर बाहेर चित्र काढलेली असतात. तसं लोथलला मिळालेल्या एका जारवर एक कथा चित्रित केलेली आहे. आणि ती कथा कोणती आहे तर त्या मडक्यामध्ये खडे टाकून पाणी वर आणून कावळा ते पितो. म्हणजे ही कावळ्याची हुशारीची कथा आपण बघू की ह्या कथा संग्रहामधून आपल्याला माहिती आहे, पण ती प्रत्यक्षात त्याही काळात ती प्रसिद्ध होती आणि त्या काळात त्या भांड्यावर काढलेली असल्यामुळे आपण म्हणू शकतो की सिंधू संस्कृतीचे लोकही ही कथा जाणून होते, तेही ती कदाचित आपल्या मुलाबाळांना सांगत असतील आणि तेव्हापासून ती परंपरेने आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. म्हणजे त्या मडक्याच्या तुकड्यामुळे आपल्याला ह्या कथेचा एक प्राचीन दुवा हाताला मिळाला. पण अशा इतर अनेक कथा कधीपासून चालत आल्या असतील माहिती नाही, पण या आहेत. अगदी 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 पण हा फार रंजक पुरावा आहे खरंच. म्हणजे कावळे सुद्धा किती पिढ्यानपिढ्या हुशार होते. खरंय. आणि ती हुशारी माणसाने ओळखलेली होती हे आपल्याला. हे अगदीच बरोबर आहे. तर हे असं पंचतंत्र आणि त्यातलं फार अद्भुतरम्य असं विश्व जे व्यवहाराला जोडून होतं असं आज आपण आम्हाला सगळ्यांना उलगडून सांगितलं. आपण म्हणजे या गोष्टीचा आणि त्यातनं आपल्याला जो बोध मिळाला तो आम्ही आपण सगळेजण लक्षात ठेवूया आणि त्यासाठी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद.